On behalf of the Sahajogis of the world, Dr. David Spiro and Mr. Guido. Dr. David Spiro is from UK and Mr. Guido is from Italy. They will garland Sri Mataji. आता एक गाण्याचा प्रकार एक फार इंटरेस्टिंग ही म्हणणार आहेत मंडळी, मग श्री माताजींचं भाषण सुरू होईल. ते म्हणजे भारूड. आपल्याला माहिती असेल की भारूड अनेक भारूड एकनाथांनी लिहिली आणि हे एकनाथांचं हे भारूड हे फार छान आहे. ही मंडळी कशी सुंदर म्हणतात ते बघा. What do you want me to say? It's supposed to be this is done by 3 persons normally, but they're doing it between the 2 of them. All right, doesn't matter. त्यांचं असं म्हणणं आहे की भारुडाला 3 तरी माणसं पाहिजेत, पण आम्ही दोघंच करतोय आता. हे सगळे खेडेगावात ना फिरतात ना, तिथे सगळे शिकलेत. मी आज पहिल्यांदाच बघते.
Gilles. Okay. Well, you are in the dark. Nobody can see you. No, no. Huh? Belgium. You are all Brahmins here. David Sparrow should be the Brahmin. Now, Akbar, you be the Brahmin. Come along. Let's have. Huh? Gilles, allez. हे अकबर आहेत इराणचे. Swiss Brahmin, Swiss. Assieds-toi, assieds-toi. Faut que je sois près de toi. Faut que je sois. Ah ouais, d'accord. Assieds-toi, assieds-toi. Tu gueules, hein. हो! वेद लागले अरे वेद लागले अहो कुणाला याच्यानसी वेद लागले. महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येर लागला म्हणून. असं काय बोलू नका महाराज, अशानं लोक दगडी मारत्याल. अब ते विधांश बाकी राहिले. असं दे महाद्या, महाराजांना सवय झालेली दिसती. अरे वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले. वेद लागले लोकांसी वेद लागले. वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले. तिला तांदळाचे बावले केले जी. तिला तांदळाचे बावले केले जी. पात मांडुनी वर बसविले जी. परत मांडुनी वर बसविले जी. वस्त्र अलंकारे गुंडलिले जी. वस्त्र अलंकारे गुंडलिले जी. मन आले ते नव्हते विले जी. ओ तिला तांदळाचे बावले केले, पात मांडुनी वर बसविले. वस्त्र अलंकारे गुंडलिले. मन आले ते नव्हते विले. महाराज हे बाकी खरे बर का. आवाता एक माणूस आला, त्यान रास्त्यावरचा एक दगड उचलला. त्याला चांगला धुतला, पुसला आणि पाटावर मांडला. त्याला चांगला अगदी वास्तविक माझे कपड बिपट चांगली नवी कोरी गुंडाळी, शिंदूर बिंदूर थापला आणि म्हणाल ते नाव ठेवाल बर का. काय नाव ठेवाल असं बर का महाराज, काळ्या धोंडीराम. आता मला सांग, असा दागदात देव शोधण्या पारीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार. म्हणून म्हणतोय वेद लागले याच्यानसी वेद लागले. वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले. वेद लागले याच्यानसी वेद लागले. वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले याच्यानसी वेद लागले. या लोकांसी वेद लागले. शुद्ध पाण्याने प्रक्षालिले जी. शुद्ध पाण्याने प्रक्षालिले जी. गंधा फुलानी जागोलिले जी. धूप कारोनी दीप उजलिले जी. अन तेवुनी पालविले जी. ओ शुद्ध पाण्याने प्रक्षालिले. गंध फुलानी जागोलिले. धूप कारोनी दीप उजलिले. अन तेवुनी पालविले जी. बघा महाराज, घरात पाण्याचं थेंब नाही, 5 मैलावाने पाणी आणे लागतंय. आणि यो बाबा देवाबार बादा अभिषेक करतोय. अब याची बायका पोरं 2 दिवस उपाशी असतात आणि ह्यो देवाला ताजन निवेद करून आणतोय. आता याला काही भक्ती म्हणावी बाई. म्हणून म्हणतोय
वेर लागले या जनासी वेर लागले वेर लागले या जनासी वेर लागले या लोकासी वेर लागले या जनासी वेर लागले या लोकासी वेर लागले वेर लागले जनासी वेर लागले वेर लागले लोकासी वेर लागले या लोकासी वेर लागले या जनासी वेर लागले या लोकासी वेर लागले पेरा गालोनी बो बांधिले जी पेरा गालोनी बो बांधिले जी आद राहुनी दंडवत केले जी राहुनी दंडवत केले जी आत बाहेरी ना देखिले जी एका जनार्दनी देखिले जी ओ पेडा गालुनी भवन दिले आत राहुनी दंडवत केले आत बाहेरी ना देखिले एका जनार्दनी देखिले गाजी महाराज काय चाललंय बघितलं काय याला काय झालं काय याच्या अंगात आले बाबा काय सांगताय काय याची पावर बाग बघतीये 5 मिनिट झाला भक्त देव यान बसविला आणि लगेच त्याच्या अंगात पण आलं आणि महाराज ती म्हणली बघितली का आवजी येईपर्यंत फेऱ्या मारतात आणि फेफरे येईपर्यंत धनवत घालतात आर श्रद्धा असावी पार्थीयांडली नसावी भक्ती करावी पार्थ्यांचा देखावा करू नये आर देवलात अंकारात शोभतो असा रास्तीच्या दागदाला देवन बांधविला तर त्यांची किंमत काही राहिली म्हणून म्हणतोय ये लागले जनासी वेर लागले ये लागले जनासी वेर लागले या लोकासी वेर लागले या जनासी वेर लागले या लोकासी वेर लागले वेर लागले या लोकासी वेर लागले वेर लागले या जनासी वेर लागले या लोकासी वेर लागले या नसीब वेर लागले या नसीब वेर लागले सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. सत्य काय आहे? सत्य एक अशी शक्ती आहे जिला परमचैतन्य असं म्हणतात आणि ती सर्व चराचरात पसरलेली आहे. ही परमशक्ती सर्व कार्य करत असते. सर्व जिवंत कार्य ही परमशक्ती करत असते. आपण सहजच बी पेरतो आणि त्यातून सहजच कोंब फुटतात आणि त्याचे वृक्ष होते. त्या वृक्षातल्या प्रत्येक बियांमध्ये ही शक्ती असते की त्या बीजातनं अनेक अनेक सुंदर झाडे निघू शकते. ही आपण रोजच क्रिया बघत असतो की जमिनीतून पाणी झाडांच्या माध्यमाने वर येतं. सूर्याच्या तापाने जे व्हॅक्यूम होतं त्यांनी पाणी वर येऊन मग ते आकाशाकडे ढगांकडे जातं. त्यानंतर 30 वर्षाहून परत पृथ्वीवर येते. असे नाना प्रकारचे चमत्कार आपल्याला रोज दिसतात. फुलाचं फळ होताना कुणी बघत नाही. ते इतकं हळूहळूवारपणे होतं.
आपण रोजच फळे खातो, पण आपल्याला लक्षात येत नाही की केवढा मोठा हा चमत्कार आहे. पण सगळ्यात मोठा चमत्कार परमेश्वराने केला आहे तो म्हणजे मानव, मनुष्य. ह्या मानवामध्ये त्यांनी जी व्यवस्था करून ठेवली आहे ती अत्युत्तम आहे. त्याच्यामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या उत्क्रांतीमध्ये जे जे टप्पे आपण गाठले त्या टप्प्यांचंच एक चक्र झालेलं आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्यामध्ये मूळाधार हे चक्र आहे आणि ते कुंडलिनीच्या खाली आहे. हे चक्र आहे, त्याच्यावरती मूळाधार, ज्या ठिकाणी मुळाचा आधार आहे. म्हणजे मूळ म्हणजे काय, तर ती म्हणजे आपली कुंडलिनी. तर आता परदेशी देशांमध्ये आपण बघतो की त्यांची बाह्यता फार प्रगती झाली आहे, पण ते आपल्या मुळाला ओळखत नाहीत. त्यामुळे लोकांची अशी परिस्थिती आहे की ते अत्यंत आशंकित आहेत, भयभीत आहेत की आता आमचं काय होणार, आमची काय स्थिती येणार आहे. सायन्समुळे त्यांनी मशिनी बनवल्या, मशिनींच्यामुळे त्यांच्यामध्ये जे प्रश्न उभे झालेले आहेत ते असे आहेत की त्यांना त्याचं काहीसुद्धा तो प्रश्न कधी सुटेल असं वाटतच नाही आणि एक भयंकर परिस्थिती उत्पन्न होणार आहे अशी त्यांना भीती वाटते. कारण त्यांच्यामध्ये कोणतं संतुलन नाही. एक विचार करायचा तो बुद्धीने एकीकडे एकाच ओळीवर असा वाहतो आणि मग थोड्या वेळाने त्याची शक्ती संपली की ते आपल्याकडेच येतं. सायन्स सायन्स सायन्स. सायन्समध्ये तुम्ही काय बनवलं आहे, इकडे बघितलं तर एक तर ॲटम बॉम्ब बनवून ठेवला, तिकडे हायड्रोजन बनवून ठेवलेला. ते बनवल्याशिवाय सायन्स संपतच नव्हतं. आता ते राक्षस बनवून ठेवले आहेत तेव्हा तिकडे थोडीसे थांबले. मग त्यांनी स्फुटनिक बनवले, आकाशात जायचं, अंतराळात जायचं, फिरायचं. काय मिळालं, त्यांनी करोडो रुपये खर्च केले. ते किती देशात लोक उपाशी मरत आहेत, त्यांना खायला नाही, त्याची इतकी परिस्थिती खराब आहे. पण हे सगळे पैसे बेकारच्या गोष्टींमध्ये स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या अहंकारासाठी म्हणून म्हणा, ते इतक्या लक्षावधी रुपयांचा व्यय करून कुठे गेले तर म्हणे चंद्रावर. काय मिळालं तुम्हाला? नाहीतर आजकाल त्यांनी असं काढलेलं आहे की प्रत्येक ह्याच्यावरती दरमजल करत जायचं. सायन्सचे थोडे बहुत आपल्याला फायदे झाले, पण नुकसान जास्त झालं आहे. हे जर तुम्ही जाऊन परदेशात पाहिलं तर होईल. इथे राहून पुण्याच्या ह्या वातावरणात राहून तुम्हाला कळायचं नाही. माझं म्हणजे जवळजवळ प्रत्येक देशात मी फिरलेली आहे आणि त्यांची परिस्थिती पाहून मला मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे त्यांच्याकडे कोणती गोष्ट नैसर्गिक मिळत नाही. अंड्यापासून तर भाजीपर्यंत सगळं अनैसर्गिक. रोज न्यूजपेपरमध्ये असं लिहून की आज ही भाजी खाऊ नका, त्याच्यामध्ये अमुक एक घातलेलं आहे, ते करू नका, त्याच्यामध्ये काहीतरी दुसरंच घातलेलं आहे. सगळं अनैसर्गिक. त्यांच्या कपड्याला सुद्धा कॉटनचा कपडा म्हणजे इतका महाग आहे, तिथे कॉटन अंगाला घालायला मिळत नाही. ही त्यांच्या मशीनची स्थिती. कारण जर मशीन घबाडासारखं असतं, ते मशीन जर सुरू झाली तर ती भरलीच पाहिजे, ती जर नाही भरली तर बेकार जाणार. मग काही काढत राहा. प्लास्टिकचे त्यांच्याकडे पहाडच्या पहाड उभे झालेत. त्या प्लास्टिकला जाळता येत नाही, त्याला पाण्यात घालता येत नाही, ते बुडत नाही. असा राक्षस आहे की त्याचं काय करावं ते समजत नाही. अशी म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते लोक फार सौख्यात असतील, तरी आपल्या अगदी चुकीची कल्पना. दुसरी त्यांची कुटुंब व्यवस्था अगदी मोडकळी आलेली आहे. त्यांना कुटुंब म्हणजे काय माहिती नाही, नीतिवानपणाने कसं वागायचं ते माहिती नाहीत आणि सगळे बेछूटपणाने वागतात. आता त्यात आम्ही सहयोग उभा केला. यांना धर्म माहीत नाही, यांना गणपतीचा ग माहीत नाही. ते पाहिलं ना भारूड तुम्ही, हे खेडेगावात जाऊन शिकले. तिथे खेडेगावात त्यांचे खूप मित्र आहेत, ते कोल्हापूरला वगैरे. त्यांना जाऊन सगळे शिकले, लिहून आले. मला माहीतसुद्धा नाही काय भारूड यांनी काढलेलं आहे ते. तर एकंदरीत आपल्याला असा विचार केला पाहिजे की ते लोक, त्यांच्या मागे आम्ही जे धावत सुटलो आहेत, तर त्यांनी काय मिळवलं, काय मिळवलेलं आहे?
त्यांच्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंग्लंडमध्ये एका आठवड्यात 2 मुलांचा खून होतो, आई वडील करतात. तर तुम्ही अमेरिकेला गेले तर काही दागिने घालून जाऊ शकत नाही. कधी कोण येऊन तुम्हाला भोसकेलनी मारेल काय माहिती नाही. इतकं तिथे व्हायलन्स आहे, इतका तिथे अशांतता आहे की आम्ही जाते तर साहेब म्हणतात सगळे दागिने काढून जा, मंगळसूत्र सुद्धा काढून जा. म्हटलं तेवढं राहू द्या, तेवढं कोण घेणार आहे माझं. इतकी भयंकर परिस्थिती आहे तिथे. आणि त्या परिस्थितीत सुद्धा आपले हिंदुस्थानी कसे तरी राहत आहेत बिचारे. इतका त्यांच्यावरती तणाव, इतका त्यांना त्रास आहे त्यांच्या जीवनाचा. इथे आले की त्यांना अगदी शांत वाटतं, वा काय आपल्या हिंदुस्थानात आपण आरामात आलो होतो. तर त्यांच्यापासून आपल्याला जे शिकायचं आहे ते हे की ते जे शिकले की आम्हाला आता आपली मुळं शोधून काढायची आहेत आणि आपल्यालाही आपली मुळं शोधून काढली पाहिजेत. आणि ती मुळं आपल्या हिंदुस्थानात विशेषतः महाराष्ट्रात आहेत. पण महाराष्ट्रात असेही लोक आहेत की त्यांच्या डोक्यात काही जात नाही. आज माझ्या त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तिथे एका बाईंनी मला प्रश्न विचारला, त्यावरून मला समजलं की हे लोक माझ्या मागे का लागलेत. त्यांनी असं म्हटलं की माताजी जर तुम्ही सगळेच रोग ठीक करू लागले तर डॉक्टरांचं काय होणार. म्हटलं आता कळलं की ह्या डॉक्टरांना अशी भीती वाटते की जर सहयोग वाढला तर ह्यांच्याकडे कुणी पेशंट येणार नाही. अहो आपल्याकडे इतके आजारी आहेत. या 18 वर्षात माझ्याकडे किती पेशंट आले. आणि सांगायचं म्हणजे तुम्ही श्रीमंत सगळे लोक घ्या, मला गरिबांना तर ठीक करू द्या, त्यांना ठीक करायला तुम्हाला काय हरकत आहे. मला श्रीमंत नको. अगदी मी सांगून ठेवते, मला श्रीमंत पाहिला की घाबरायला होतं. आता काल ते बोलले ना तुमच्यासमोर, ते दुसरा कोणी घेऊन आले की मी म्हटलं आलाच तू घेऊन दुसरा इथे इन्कम टॅक्स कमिशनर अमका तमका. म्हटलं मला नको, ते मी गरिबांसाठी करायला आहे. आपल्या देशामध्ये लोकांना पैसे नाही, जेवायला खायला पैसे नाहीत. तिथे अशी काहीतरी किमया झाली पाहिजे की लोकांना काही पैसे न खर्चाना त्यांच्या तब्येती ठीक झाल्या पाहिजे. परत शेतीमध्ये सहयोगाने फार प्रगती होते, फारच प्रगती होते. तर ह्या गोष्टी ज्या जरुरी आहेत त्या केल्या पाहिजेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फ्रॉड आहे, म्हणजे इंग्लिश भाषेचा यांना अर्थ लागलेला नाही. फ्रॉड म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला. फ्रॉड म्हणजे एखादा मनुष्य तुमच्याशी खोटं बोलून तुमचे जर पैसे बिशे मारले किंवा तुमचं काही नुकसान केलं तर ह्यांचं मी काय घोडं मारलं आहे. आता मला कळलं की ह्यांना असं वाटतं आहे की मी जर आले तर ह्यांच्या पोटावर पाहिल. मुळीच येणार नाही हो. कसला काय येतो. 25 वर्ष तुम्ही खा भरपूर, काही हरकत नाही. सहयोग 25 वर्षापर्यंत आणखीन जर वाढला तरी किती लोक सहयोगात येणार. परत लायकी पाहिजे, पूर्व पुण्याही पाहिजे. जसं म्हटलं आहे नामदेवानी, पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले. ते पुण्यवान पाहिजेत. ज्यांच्यामध्ये पुण्य नाही आहे त्यांना आम्ही काही करू शकत नाही. बँकेत पैसे पाहिजेत ना खर्च करायला. जर तुमच्यात पुण्याहीच नाही, अगदी तुम्ही महादुष्ट आहात, रात्रंदिवस लोकांना छळता, त्रास देता आणि दुखवता, कुणाचं सुख बघत नाही तुम्हाला आणि काहीतरी आपल्याच पोटाची तरतूद करत बसतात, अशा लोकांसाठी सहयोग नाही. म्हणजे तसं म्हणा, कोणत्याही औषधाची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, कोणत्याही डॉक्टराची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, पण सहयोगाचीच तुम्ही गॅरंटी द्यावी असं आमच्याजवळ मागणारे हे आव्हान. ह्यांना काय अधिकार आहे आमच्याजवळ मागण्याचा. आम्ही काय यांच्याकडनं पैसे घेतलेत. उलट माझंच आव्हान या लोकांना आहे की आम्ही ज्या लोकांना बरं केलं, आजसुद्धा तिथे नशिबाने 3-4 असे पेशंट उभे झाले, ब्लड कॅन्सर हे ते ज्यांना बरं केलेलं आहे, त्यांनी इत्थंभूत सांगितलं. या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलो, असं झालं, डॉक्टरने सांगितलं तू उद्या मरणार, सगळं काही झाल्यावर मी सहयोगाने ठीक झालो आणि उभे होते तिथे. 4-5 वर्ष झाले त्या लोकांना. तरीसुद्धा ते डोक्यात जात नाही त्यांच्या. तरीसुद्धा हिंदीमध्ये अशी म्हण आहे की बकरी की 3 टांग. म्हणजे काय, एक गृहस्थ म्हणायचे बकरीला 3च टांग आहेत, त्यांचा बाबा 4 आहेत. नाही, मागची धरायची 1, 2, 3. ते म्हणे ना हे 2 आहेत, मी इकडच्या धरायच्या 1, 2, 3. तसंचं बकरी की 3 टांग. आता म्हणे एक नवीन पत्रक पाठवलं, ते शेवटलं पाठवा म्हणा. एक झालं, आता दुसरं पाठवलं, मग तिसरं पाठवा. विचार करून पाठवा. तुमच्या पोटावर पाय येणार नाही, ही गोष्ट खरी.
कारण किती आजारी लोक आहेत जगामध्ये, किती लोक आहेत. अहो सहयोगाने आम्ही किती लोकांना ठीक करणार आहोत, आणि त्यालाही पुण्याही पाहिजे परत. असे पुण्यवान लोक आजकाल आहेत कुठे कलियुगात? फारच कमी. त्यामुळे आम्ही किती लोकांना ठीक करणार आहोत? तेव्हा डॉक्टरांनी एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? आणि माझं आव्हान आहे की आम्ही ज्या लोकांना ठीक केलेलं आहे किंवा आम्ही करतो आहे, तर दिल्लीला आमचं रेग्युलर एक क्लिनिक आहे. त्या क्लिनिकमध्ये आम्ही ह्याचे प्रयोग केलेले आहेत आणि 3 डॉक्टरांना MD मिळाली. ती काय फुकटात मिळाली का? पण असा फालतूचा वेळ मला घालवायला नको. मला पुष्कळ कामं करायची आहेत. आणि नसते कुणी उद्या आव्हान करेल की तुम्ही म्हणता शिवाजी महाराज आत्मसाक्षात्कार होते आणि ते घोड्यावर बसायचे, तर तुम्ही घोड्यावर बसा. हा काय प्रकार आहे? ह्याला काय अर्थ आहे? सरळ गोष्ट आहे की तुम्हाला काही भ्यायची गरज नाही आणि तुम्हाला काहीही तुमच्या ह्याला तस लागणार नाही. तुम्ही बनवा पैसे जितके बनवायचे असते तितके, पण सहयोगात मात्र आम्ही बनवत नाही. आम्ही पैसे घेत नाही, कारण हे परमेश्वरी कार्य आहे आणि परमेश्वराला पैसा आणि बँक समजत नाही. त्याला आम्ही तरी काय करणार? आता आपल्या देशात इतकी गरिबी आहे, जिकडे कोणाचं लक्ष आहे का? ती गरिबी जाणारच नाही. तसंही पाहिलं तर गरिबी काढणार नाहीत हे लोक. कारण त्याचं मला आता कळलेलं आहे की जर गरिबी काढली तर 5 रुपये देऊन वोट कसे मिळतील? हे गरीब जर गेले, त्यांना 5 रुपयात कोणी वोट देईल का? त्यांचाही भाव चढेल मग. तर गरिबीमुळे जाणार नाही. आणि जो मनुष्य जनकल्याण करत आहे, ज्यांनी अनेकांचं भलं केलेलं आहे, त्याच्या मागे लागायचं. जर आम्ही एक पैसाही घेत नाही तुमच्याकडनं, तर आम्ही तुम्हाला कशाला ठगू? आणि बुद्धी तरी असायला पाहिजे, त्या बाबतीत थोडं शिक्षण पाहिजे, तर पुष्कळ गोष्टी समोर येऊ शकतात. आता ह्या उपरांत फक्त एक गोष्ट आहे की आपल्याला आता कुंडलिनीचं जागरण हे कसं होतं, असं पुष्कळांनी मला प्रश्न विचारला की माताजी कुंडलिनीचं जागरण कसं होतं. त्याला एक सहज शब्द आहे, सहज. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे की तुम्हाला हा योग प्राप्त झाला पाहिजे. जर तुम्हाला योग प्राप्त झाला आणि ह्या योगाने तुमचा योग या जीवाचा, या आत्म्याचा, एक जीव आणि आत्मा यांचा जर मेळ बसला, तर तुमच्या हाती हे परमचैतन्य लागेल आणि तुमच्यातून ते परमचैतन्य सारखं वाहत राहील. आता ह्यात तुमचं आमचं देणं काय लागतं? एक जर दिवा पेटलेला आहे तर दुसरा दिवा त्याला पेटवू शकतो. आता आपल्यामध्ये ही 7 चक्रे आहेत, पण 6 चक्र भेदन फक्त होतं. 6 चक्रातनंच कुंडलिनी उठते. 7वं चक्र हे गणपतीचं चक्र आहे आणि ते गणपतीचं जे 7वं चक्र आहे ते आपल्या कुंडलिनीचं रक्षण करतं. ते गणपतीचं म्हणजे काय? गणपती हा एक अबोधिता, त्याला इनसेन्स म्हणतात, त्याचा अधिष्ठान आहे. ते बालक आहे, चिरंजीव आहे. आणि नेहमीच आपण जेवढं गणपतीला महाराष्ट्रात मानतो त्याला कारण असं की सर्व विश्वाची कुंडलिनी या महाराष्ट्रात आहे आणि अष्टविनायक त्याच्याकडे बसून तिला सांभाळत आहेत. आता असं म्हटल्याबरोबर झालं, मला लोक म्हणतील हे कोण आले बुवा सांगायला, बुवा बाजी. पण त्याचा पडताळा घेण्यासाठी सुद्धा आत्मसाक्षात्कार पाहिजे. अष्टविनायक आहेत की नाही, ते खरं आहे की नाही, ते स्वयंभू आहेत की नाही, हे तुम्ही कसं जाणणार? तुम्ही खरं खोटं सांगायला तुम्हाला काही शक्ती आहे का? विठ्ठल हे खरं आहे का खोटं आहे, हे तुम्ही कसं जाणणार? त्यासाठी हातात चैतन्य आला पाहिजे. चैतन्य आल्याबरोबर तुम्हाला लगेचच कळेल. जशीच तुमची कुंडलिनी जागृत होऊन तुम्हाला ब्रह्मरंध्र भेदेल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुमच्या हातातच असे काहीतरी वाऱ्यासारखं असं वाटत आहे. म्हणजे चारीकडे पसरलेली ही शक्ती तुमच्या हातात येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणालाही जर पाहायचं असलं तर नुसतं असे हात करायचे त्या माणसाकडे की लगेच तुम्हाला कळेल कोणत्या बोटामध्ये त्रास आहे. आता आपल्यामध्ये जी 6 चक्र आहेत, वरची खालचं मूळाधार चक्र आहे, त्याच्यानंतर मूळाधार आहे जिथे कुंडलिनी बसलेली आहे 3.5 वेटोळे घालून. आता 3.5 का? त्याला गणित आहे, सगळं गणित येते. आता ते मी आता सांगू शकत नाही, पण ते लांबलचं गणित आहे, ते सुद्धा आपण विचारून व्यवस्थित ठेवावं.
आणि त्याच्यानंतर आमची भाषणे त्याच्यावरती आपण बघावी. तर ही कुंडलिनी जेव्हा कुणी अधिकारी असल्यावरच ऊर्ध्वमुखी होते आणि ऊर्ध्वमुखी झाली म्हणजे ती अशी ब्रह्मरंध्रातनं भेदते. ब्रह्मरंध्रातनं भेदली म्हणजे तुम्हाला जसं काल थंड थंड डोक्यात वाटू लागलं आहे, त्याच्याबद्दल आदिशंकराचार्यांनी सलीलम सलीलम असा शब्द वापरला आहे. बायबलमध्ये त्याला कूल ब्रीज ऑफ द होली घोस्ट म्हटलं आहे. म्हणजे होली घोस्ट म्हणजे हे कुंडलिनीचं प्रतिबिंब आहे. कुंडलिनी ही त्याची प्रतिबिंबित आहे. होली घोस्ट ज्याला म्हणतात ती म्हणजे आदिशक्ती आणि तिचं प्रतिबिंब आपल्यामध्ये आहे, ती तुमची कुंडलिनी. आणि ही प्रत्येकाची वेगळी वेगळी कुंडलिनी आहे, वैयक्तिक. तिला सगळं तुमच्याबद्दल माहिती आहे, ती सगळं जाणते. माझ्या मुलांनी काय चुका केल्या, त्याला काय पाहिजे काय नाही. आता पुष्कळ लोक असं म्हणतात, माताजी मी फार पापी आहे, माझी कशी कुंडलिनी जागृत होईल, आणि खटकन कुंडलिनी जागृत होते. असं कसं झालं म्हणजे तुम्ही उगीच स्वतःला नावं कशाला ठेवता? तुम्ही पुण्यवान आहात हे कुंडलिनी जाणते. पण एखादा मनुष्य फार मोठा आपल्याला साधू संन्याशी आणि असं तसं समजून आला, त्याची उठायचीच नाही कुंडलिनी. तो म्हणेल मी एवढं केलं तर माझी का नाही उठत? त्याला कारण असं की तुम्ही पुण्यवान आहात की नाही. परमेश्वराचा नुसता टाहो फोडून होत नाही. तुमच्या जीवनात तुम्ही पुण्यवान आहात, तुमच्यामध्ये सगळ्यांच्याबद्दल समभाव आहे, सगळ्यांना तुम्ही प्रेमाने वागवता, सगळ्यांना तुम्ही आदराने वागवता, तुमच्यामध्ये सगळ्यांच्याबद्दल एक हितकारी विचार असतो. त्या कुंडलिनीला हे सगळं माहीत असतं. एखाद्या दुष्ट माणसाची कुंडलिनी कधीच जागृत होणार नाही, कारण तो दुष्ट आहे. दुसऱ्या एखाद्याला जर नुसतं पैशाचंच वेड असलं तर त्याची जागृत होणार आहे. पण जो समतोल असेल, ज्याच्यामध्ये संतुलन असेल, त्याची कुंडलिनी सहज जागृत होते. त्याच्यानंतर ही कुंडलिनी स्वाधिष्ठान चक्रातून जाते. आज मी स्वाधिष्ठान चक्रावर सांगितलं आहे तिथे बरंच विस्तारपूर्वक की स्वाधिष्ठान चक्र हे फार महत्त्वाचं आहे. कारण स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या पोटातलं जे काही मेद आहे, त्या मेदाला मेंदूसाठी उपयुक्त करून देतं. मेंदूमध्ये आपल्या ग्रे सेल्स आहेत, तर त्या मेदाचं ते मेंदूमध्ये परिवर्तन करतात, म्हणजे ते जे ग्रे सेल्स आहेत ते बनवतात. आता डॉक्टर ह्या गोष्टीला मानणार नाहीत, कारण त्यांच्याजवळ ही गोष्ट नाही आहे. मी स्वतः मेडिकल केलं आहे, मला माहिती, त्यांना हे माहीत नाही आहे. पण कोणत्याही गोष्टी त्याच्या परिणामावरून जाणल्या पाहिजेत. आता आम्ही हे एक गृहीत धरून चाललं की बरं असं एक काम ह्याला आहे. जो मनुष्य फार विचार करतो, किंवा जो मनुष्य आपलं डोकं फार वापरतो, किंवा जो मनुष्य नेहमी भविष्याच्याच गोष्टी विचारात घेत असतो, त्याच्यामध्ये हे चक्र एकच कार्य करत असते की सगळं पोटातला मेद जो आहे तो मेंदूकडे पाठवणे. बरं, दुसरी कार्य त्याची जी आहेत म्हणजे त्याचं लिव्हर, मग त्याचं पॅनक्रियास, मग त्याचं स्प्लीन आणि त्याची किडनी, आणि त्याशिवाय इंटेस्टाईन्सचा काही भाग जो त्याला बघायचा असतो, किंवा त्याला जे त्या ऑर्गन्सना जे काही शक्तीचं दान द्यायचं असतं तो ते देऊ शकत नाही, तिकडे त्याचं लक्षही नसतं. त्यावेळेला ह्या सर्व ऑर्गन्समध्ये विकृती येते. त्यामुळे मनुष्याला लिव्हरचं ट्रबल होऊ शकतो, पित्तविकार होऊ शकतो, त्याला पुढे वाढून सिरोसिस होऊ शकतो. आमच्याकडे 3-4 आता पेशंट्स आहेत तिथे ज्यांना सिरोसिस होऊन मारायला टेकले होते. त्याला परत तो रोग नाही झाला तर मग त्याला दुसरा रोग म्हणजे ज्याला आपण म्हणतो डायबिटीस तो होऊ शकतो. तो नाही रोग झाला तर त्याला आपण ज्याला किडनी ट्रबल म्हणतो तो होऊ शकतो. पण सर्वात वाईट जो रोग होतो ह्याच्यामध्ये तो आहे ब्लड कॅन्सर, जो स्प्लीनमुळे होतो. आता आमच्याकडे नशिबाने आज 2 स्प्लीन असे 2 आर्किटेक्ट्स आले होते ज्यांना फारच भयंकर परिस्थितीतनं सहयोगाने काढलेलं आहे. डॉक्टर सांगितलं की तुम्ही 8 दिवसात मरणार दोघांनाही, आणि ते सहयोगात आले आणि त्यांचा ब्लड कॅन्सर ठीक झाला. तर त्यांनी स्वतः सांगितलं कसा त्यांचा ब्लड कॅन्सर ठीक झाला. आता हे कोणत्याही डॉक्टराला दुसणार आहे, मला कबूल आहे.
पण आपल्या डॉक्टरांमध्ये आणि परदेशाच्या डॉक्टरांमध्ये असा फरक आहे की त्यांना गुणग्राहकता आहे. गुणग्राहकता आहे. फार झालं, पैसे फार कमवले आम्ही. आता ही गुणग्राहकता आहे ज्याने आम्ही लोकांची मदत करू शकतो, जे आम्हाला लोकांचं भलं करू शकतो. आणि त्या गुणग्राहकतेमुळे ते ह्या कामाला झटून तयार आहेत आणि कितीतरी लोकांचं ते भलं करत आहेत. पण आमच्याकडे अशी पद्धत नाही की आता तुमचं आम्ही भलं केलं तर तुमचं नाव नमूद करून ठेवायचं, हे करून ठेवायचं, तसं काही नाही. आपल्याकडे किती लोक जेवायला आले ते आपण लिहून ठेवतो का, तशातलाच हा प्रकार. पण आता हे लोक असे त्रास देतील तर आम्ही करू, तेही करू. पण तसं काही बरं दिसत नाही. जे लोक बरे होतात ते झाले, बरे झालं, संपलं, काय त्याचं आहे, त्याचं काय देणं घेणं लागतं. ज्याची त्याची कुंडलिनी आहे ती जागृत झाली, त्यां पुण्यवान होते, ते पार झाले. आम्ही त्याच्यात काही देणं घेणं करणार आहोत का? तर त्याचं नोंद करून ठेवायची, त्यांनी काय केलं ते, असं तसं आम्ही काही करत नाही. व्यवस्थित आहे, ठीक आहे आमच्यासमोर. अशा प्रकारे हे सगळे रोग नुसत्या एका गोष्टीमुळे होतात की मनुष्य फार दूरचा विचार करत बसतो. आणखी सारखं त्याला असं वाटतं की भविष्यात माझं काय होणार, भविष्यामध्ये मी असं करणार. आता इथे मंडळी बसली आहेत समजा, तर इथे आता वर्तमानात बसण्याच्या ऐवजी जर त्यांनी असा विचार केला की आता मी गेलो तर मला बस मिळेल की नाही, मग घरी गेलो तर बायकांना वाटत नवरा ओरडला तर काय करायचं, आणि पुरुषांना दुसरं काहीतरी वाटत असे, हे सगळे विचार जेव्हा आपण भविष्याचे करत असतो त्यावेळेला आपल्याला वर्तमानात आपण राहत नाही आणि सहजोगात तुम्ही वर्तमानात उतरता. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आपल्या भूतकाळात राहता. पुष्कळ लोकांची सवय असते की मागचं आमचं फार छान होतं, आम्ही फार चांगले होते, आता आमचं फार वाईट झालं. विशेषतः हिंदुस्थानात फार आहे. आमचे होते ही गोष्ट खरी पण आहे. पूर्वीचा जो काळ होता तो होताच चांगला आणि आजकालचा जो काळ आहे तो काही इतका चांगला दिसत नाही, ही गोष्ट खरी आहे कबूल. कारण माझं वय पुष्कळ असल्यामुळे मी सगळे दोन्ही काळ पाहिलेले आहेत. त्यावेळेचे लोक, त्यांची ती शक्ती, त्यांचे ते सगळे वागण्याची पद्धत, म्हणजे काहीतरी राजेशाही लोक सगळे, काय शानी. आणि आम्ही पाहिलेले आहेत असे महान लोक पाहिले आहेत. आमचे आईवडीलच फार महान होते. त्यांनाच बघून मला असं वाटतं की असे लोक आता बघायला मिळायचे नाहीत की सगळं काँग्रेसच्या नावावरती घर द्वार काय सगळे. आम्ही 11 भावंड असताना दोघंही जेलमध्ये. आई आमच्या तुमच्या फर्ग्युसन कॉलेजची ही आहे, ऑनर्स मॅथमॅटिक्समध्ये होती, आणि वडील, आणि त्यांना 14 भाषेमध्ये पारंगत होते ते. आणि इतकं असून सगळं त्यांनी जाळून टाकलं. त्यांचे कपडे लंडनला शिवायला जात असत, ते सगळे कपडे त्यांनी जाऊन चौकावर जाळले. आणि आम्ही लोक जे महालात राहणारे, आम्ही जाऊन झोपडीत राहायचं, तरी आम्हाला वाटायचं केवढं गर्वाने की आमचे आईवडील म्हणजे देशकार्याला लागलेत. हे स्वातंत्र्यासाठी लोकांनी एवढा त्याग केला. पण ते स्वातंत्र्य मिळून सुद्धा जोपर्यंत तुम्हाला स्वचं तंत्र कळत नाही, जोपर्यंत तुम्हाला आत्म्याचं तंत्र कळत नाही, ह्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. सहयोगात लोक जेव्हा आले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेव्हा त्यांचं नाभीचक्र जागृत झालं. हे दुसरं चक्र. नाभीचक्र जागृत झाल्याबरोबर मनुष्यामध्ये एक तऱ्हेचं समाधान येतं आणि त्याची सांसारिक परिस्थिती, आणखी व्यावहारिक परिस्थिती सुधारते. इतकंच नाही, पण पैशानेही सुधारते त्याची परिस्थिती. कारण त्याचं चित्त जे आहे ते भलत्या गोष्टीकडे जात नाही. आता एखादा दारुडा मनुष्य असला तर लोक म्हणतील माताजी याची कशी जागृती होणार, महादारुडा आहे. पण होते हो, जागृती होते. कशी होते ते मी सांगू शकत नाही, मला स्वतःला आश्चर्य वाटतं. लोक म्हणतात माताजी याची मुळीच जागृती होणार आहे. होते, जागृतीच नाही होत, पण तो मनुष्य पुढे सहयोगाला एवढा कामाला येतो की कुणी म्हणणार नाही हा एवढा दारुडा होता, रस्त्यावर पडायचा. पण तोच एखादा फार संभावित दिसणारा मनुष्य आला तर त्याची होतच नाही. माझे हात मोडतात. म्हटलं बाबा आता काय करायचं. बरं, आपल्या देशामध्ये तुम्ही पुण्यवान आहात, ह्याबद्दल शंका नाही. त्या देशात जन्माला नसते आले. काल बघा, काही न करताना तुमची जागृत झाली कुंडलिनी. पण हे इंग्लंडमध्ये बापरे, म्हणजे हात तुटतात हो. तिथे जागृत करायचं म्हणजे काय सोपं काम आहे माहिती आहे. कसे काय लोक आहेत हे. आणि त्याच्याहीपेक्षा खराब म्हणजे अमेरिकन लोक. ते तर अगदी मला वाटतं मूढ लोक आहेत की काय झालं आहे त्यांना. इतकी आणि माझ्या मागे लागतील, आमची जागृत करा, केलीच पाहिजे तुम्ही, आमचं केलंच पाहिजे. माझ्या मागे लागतील नुसते हजारोनी. पण करू कशी. पुण्यवान नाहीत ते. तुम्ही पुण्यवान आहात ह्याबद्दल शंका नाही. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून सगळीकडे चैतन्य खेळतं. सगळीकडे
तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी एकदा लंडनहून येताना साहेब आणि आम्ही फर्स्ट क्लासमध्ये बसलो होतो. तर मी म्हटलं आलो हिंदुस्थान. ते म्हणे कसं कळलं तुला? म्हटलं सगळीकडे चैतन्य आहे, हे हिंदुस्थानातच होऊ शकतं. त्यांनी त्या पायलटला जाऊन विचारलं की काय कुठे हिंदुस्थानात आलो का? हो म्हणे आत्ता थोडे 2 मिनिटापूर्वी आपण हिंदुस्थानातच आलो. ते चैतन्य सगळीकडे पसरलेलं आहे आणि तुम्ही इतके पुण्यवान लोक आहात की तुम्हाला हे मिळू शकतं. पण हे नसती कल्पना करू नका की विदेशामध्ये जे काय झालं ते विशेष आहे आणि तुम्ही फार मोठे सायंटिस्ट आहात. जे फार मोठाले सायंटिस्ट आहेत ते सगळे सहयोगी आहेत. आज ज्यांनी सायन्सवर मात केलेले आहेत ते सहयोगी आहेत. कारण ते शेवटी पोचले त्या कोपऱ्यात किंवा त्या स्थितीत की जिथे त्यांना वाटलं तर ह्याच्या पुढे काहीतरी असलंच पाहिजे, तेव्हा ते वळले आणि त्यांनी सहयोग घेतलेला आहे. पण ज्याला म्हणतात ना की अर्धवट ज्ञान ज्या माणसाला असेल त्याला काही समजणारच नाही गोष्ट. पुरतं ज्याला ज्ञान होईल तो समजू शकतो की हे केवढं मोठं आहे, केवढं मोठं दिव्य आहे होय. आणि ते जनकल्याणासाठी हे नियतीचं लिहिलेलं आहे. नाडी ग्रंथामध्ये आपण जर नाडी ग्रंथ वाचला असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट वर्णन केलेलं आहे की असा सहयोग येणार आहे आणि बरोबर त्यांनी डेटसुद्धा दिलेल्या आहेत. 1970 सालापासून हा सुरू होईल. आता नाडी ग्रंथ त्यांनी लिहिला होता संस्कृतात. तो मी गृहस्थ ते भईंदर म्हणून त्यांनी त्याचं बरोबर अद्यावत त्याचं हे रूप आणलं. तर 1970 सालातच सहयोग सुरू झाला. आणि हे भृगुमुनी किती जुने होते त्यांनी लिहून ठेवलं आहे, पण ते हिंदुस्थानी होते म्हणून ते अनसायंटिफिक. असल्या या गुलामीच्या कल्पना आहेत. स्लेविशनेस आहे आपल्या डोक्यामध्ये. आपण आपलं जे आहे, जो आपला वारसा आहे, एवढा मोठा आपण मिळवलेला आपला वारसा आहे, त्याला आपण गमावणार आहोत का? कारण 2-4 शब्द तुम्ही शिकले आणि 2-4 ठिकाणी तुम्ही काहीतरी पाहिलं, त्याच्यावर तुम्हाला असं वाटतं की हा एवढा वारसा, अहो ह्या लोकांना 100 जन्म घ्यावे लागतील तेव्हा कुठे महाराष्ट्रात त्यांना जन्म मिळेल. असे तुम्ही पुण्यवान आहात आणि त्या पुण्याची ही वाट लावलेली मला समजत नाही. कारण हे परदेशातून आलेलं डोकं आहे, पण परदेशात ह्यातले कुणी गेलेले नाहीत म्हणून असं बोलतायत. दुसरं म्हणजे नाभीचक्रावरती मनुष्याला सगळ्यात मुख्य जी त्याची मदत होते ती ही की नाभीचक्र एकदा संतुष्ट झालं म्हणजे त्याचे पोटाचे रोग सर्व नष्ट होऊन आणि त्याच्यामध्ये गुरु होण्याची शक्ती जन्माला येते. हे नाभीचक्र फार महत्त्वाचं आहे. ज्याची नाभी चांगली असेल तो गुरु होऊ शकतो. गुरु म्हणजे हे रस्त्यावरचे हे गुरु नव्हेत किंवा पैसे कमवणारे भोंदू नाही. गुरु म्हणजे ज्याला सद्गुरू म्हणाय. नानक साहेबांनी म्हटलंय सद्गुरु वही जो साहिब मिली है. साहिब म्हणजे देवाला, जो साहिब मिली है. तर सहयोगात आल्यावर पण दैववादी होत नाही, पण देववादी होतो. कारण देवाचा साक्षात होतो. मग काय तुम्ही खोटं बोलायचं का त्याच्यानंतर? कोणत्याही इमानदार माणसाने असं म्हणायचं की देव नाही, असं शक्य नाही. कारण त्याला साक्षातच होतो ना, हातालाच लागतं. आणि हे झाल्यावर जर तुम्ही तरी म्हणाल नाही बा आम्हाला पटत नाही, मग म्हणा बरं नमस्कार, आता काय करणार? पण तसं होत नाही. बहुतेक महाराष्ट्रात पुष्कळ लोकांना जागृती झालेली आहे आणि जागृतीने पुष्कळ लोकांना फायदा झालेला आहे. त्याच्यावरचं चक्र जे आहे ते हृदयचक्र आहे, ते मधोमध आहे. आता मी थोडक्यात सांगते, तसं तुम्ही पुस्तकात वगैरे वाचून घ्या. हे हृदयचक्र जे आहे हे स्टर्नम बोनच्या खाली जी जागा आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये आहे त्या ठिकाणी. तर ह्या स्टर्नम बोनमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. 12 वर्षापर्यंत आपल्यामध्ये त्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या खरोखर काही नाहीत, पण देवीचे गण आहेत. कारण हे देवीचं स्थान आहे. आणि ज्या वेळेला हे गण कोणताही बाहेरून हल्ला आला तर त्याच्याशी ते जाऊन
युद्ध करतात. ते युद्ध जे आहे ते सुद्धा ह्या देवीमुळेच होतं. आता ही देवी जागृत व्हायला पाहिजे. पुष्कळ बायकांना आपण पाहिलं असेल ब्रेस्ट कॅन्सर होतो, त्याला कारण आहे त्या असुरक्षित आहे. आम्ही ब्रेस्ट कॅन्सर पुष्कळ ठीक केले आहेत. असुरक्षित बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. ज्यांची सुरक्षितता, सेन्स ऑफ सिक्युरिटी ज्यांची डिस्टर्ब होते, अशा बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्यांचं आई पण चॅलेंज झालं म्हणजे त्यांना होतो. त्याला अगदी सोपा सरळ इलाज आहे सहयोगामध्ये, की हे तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरचे जे गण आहेत त्यांना तुम्ही जागृत करण्यासाठी परत देवीचं आवाहन करावं लागतं, देवीला बोलवावं लागतं, देवीचं जागृती करावं लागतं. पण त्याला अधिकार पाहिजे. देवीची जागृती करण्यासाठी तुम्हाला सुद्धा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. जर तुम्ही नुसतं मी देवीला जाऊन येतो, मी हनुमाला जाऊन येतो, तो काही देव नाही, त्याच्यात काय मिळणार नाही. रोजच जातो आपण, चकाट्या पिटत बसतो देवळात, ते नाही. आपल्यामध्ये जे बसवलेले देव आहेत ते ओळखले पाहिजेत आणि त्यांना जागृत केलं पाहिजे. पण मी म्हणते म्हणून गोष्ट नाही आहे, हे सॉक्रेटिसनी सुद्धा म्हटलेलं आहे. तो तरी निदान हिंदुस्थानी नव्हता, तेव्हा त्याचं तरी ऐकायला काय झालं. लाओत्सेनी म्हटलेलं आहे. आता यांची नावच यांनी ऐकलेली नसणार तर मी तरी काय करणार. आणि सगळीकडे डेटीज आहेत म्हणून लोक मानतात, मानत नाही अशातली गोष्ट नाही. पण आपल्याकडे एक तऱ्हेचं अर्धवट ज्ञान झाल्यामुळे आपण न धड इकडे न धड तिकडे, आपल्याला काही समजत नाही. तर इथे देवीचं स्थान आहे आणि देवीला जागृत केल्यावरती तुमचे जे काही ब्रेस्टचे त्रास असतील किंवा तुमचे जे काही पाठीचं दुखणं वगैरे अशा तऱ्हेचे त्रास ते सगळं ठीक होऊन जातं. मग ही कुंडलिनी वर आली किती मग विशुद्धी चक्रावर येते. हे श्रीकृष्णाचं स्थान आहे. काल आपण वेदावर विचारलं होतं की वेदाचा काय संबंध आहे. तो असा की भूर्भुवः स्वहा असं म्हणतात, पण तेवढाच संपत नाही. भू म्हणजे पृथ्वी, पृथ्वी तत्वाने बनवलेलं मूळाधार चक्र आहे. भूर्व म्हणजे अंतरिक्ष, अंतरिक्ष बनवलेलं आहे ते स्वाधिष्ठान चक्राने, म्हणून ते भूर्व स्वाहा. स्वाहा म्हणजे आपल्या पोटामध्ये आपण सगळं स्वाहा करतो, सगळं अग्नी असते म्हणून स्वाहा. आणि स्वधा ह्या दोन शक्ती आहेत. स्वाहा आणि स्वधा म्हणजे धारणा. म्हणजे आपला धर्म जो आहे पोटात आहे. धर्मामध्ये 10 धर्म आपल्यामध्ये आहेत. हे 10 धर्म माणुसकीचे धर्म आहेत. जेव्हा तुम्ही त्या माणुसकीच्या धर्मातनं पतित होता तेव्हा तुम्हाला काहीतरी त्रास सुरू होतो. तेव्हा हे 10 धर्म आपोआप कुंडलिनी आलीवर की जागृत होतात, म्हणून स्वधा. आणि मग इथे मन, हे मन आहे. इथली शक्ती मनाची शक्ती आहे. मन जर दुबळं झालं, मनाला जर दुःख झालं तर हे पकडलं जातं. आता असं म्हणायचं की तुम्ही समाजाला दुबळे करता, तर ह्यातले माझे सहयोगातले कोणचे लोक दुबळे आहेत ते आता तुम्ही बघूनच घेतलेलं आहे. मग ही विशुद्धी चक्रावरती जन आहे. जन आहे म्हणजे जनसंपर्क, म्हणजे विशुद्धीतनंच हे आपल्याला सर्वायकल प्लेक्सस आपण म्हणतो, त्या सर्वायकल प्लेक्ससशी संबंध आहे ह्याचा. आणि आपण ह्या हातानेच लोकांना नमस्कार करायचा झाला, काही करायचं असलं तर हाताने आपण जनसंपर्क साधतो. तेव्हा हे विशुद्धी चक्र श्रीकृष्णाचं आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करून देऊ तुम्हाला. पण आधी जागृती घ्या. म्हणजे जर तुम्हाला एखादं हिस्टॉलॉजीतलं काही बघायचं असलं तर तुम्हाला मायक्रोस्कोप लागतो ना. तुम्ही म्हणाले मायक्रोस्कोप शिवायच दाखवा, तर कसं दाखवणार. आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला, आम्ही मायक्रोस्कोप वापरणार नाही, आम्हाला दाखवा. असल्या चॅलेंजला काही अर्थ आहे. अहो मायक्रोस्कोप पाहिजे त्याला. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्याशिवाय काहीच होणार नाही. आधी आत्मसाक्षात्कार मिळवून घ्या, मग बोला तो. आता हे विशुद्धी चक्र, हे विशुद्धी चक्र म्हणजे श्रीकृष्णाचं स्थान आहे आणि राधा त्याची शक्ती आहे. राधा, रा म्हणजे काय, शक्ती. रा म्हणजे शक्ती, धा म्हणजे जिने धारणा केली ती राधा, ती आल्हाददायिनी शक्ती आहे. ती आल्हाददायिनी. आणि श्रीकृष्णाची शक्ती आहे माधुर्य. जो मनुष्य श्रीकृष्ण भक्त असतो त्याने गोड बोललं पाहिजे. ते कृष्णाचं गोड बोलण्याचं, मधुर बोलण्याचं जे आहे ते एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी 16, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याला 16 सबप्लेक्सेस आहेत. संबंध इथे 16 प्लेक्सेस आहेत. आणि त्यांनी आपले डोळे, नाक, कान,
जिव्हा ह्यांच्या सर्वांवर परिणाम येतो आणि त्यांना ते बघतात. मग त्याच्यावर आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्रावरती ख्रिस्ताचा अवतार झालेला आहे म्हणून क्रॉस आहे तिथे. आणि ह्या क्रॉसमधनं ख्रिस्त निघाला. आणि ते ख्रिस्त कोणी दुसरे तिसरे नसून श्री गणेशाचंच अवतरण आहे. श्री गणेशाचं अवतरण आहे की नाही, त्यासाठी तुम्ही देवी महात्म्य वाचावं. त्यात त्यांनी त्याला महाविष्णू असं म्हटलेलं आहे. अगदी संबंध तंतोतंत ख्रिस्ताचं वर्णन आहे. आता ख्रिस्त तरी शब्द कुठनं आला? कृष्णापासनं ख्रिस्ट. आणि यशोदेचं नाव राधेनी, राधा म्हणजेच महालक्ष्मी आणि तीच म्हणजे मेरी, तिने यशोदेचं नाव त्याला दिलं ते येसू. आपल्याकडे आपण म्हणतो ना यशोदेला येसू, तसा ख्रिस्त हा येसू. पोटात सुद्धा आपल्या मोहम्मद साहेब आहेत, दत्तात्रयच आहेत ते. हे आम्ही सिद्ध करू शकतो. ते असं सिद्ध करू शकतो की समजा एखादा मुसलमान आला आणि त्याला म्हटलं की तू दत्तात्रयाचं नाव घे नाहीतर नानकाचं नाव घे, तर तो म्हणे मी नाही घेणार. मग म्हटलं मी तुझं बरं करू शकत नाही. मग घेतो बाबा, मला बरं करा, मला भयंकर पोटात दुखत आहे. त्याने जसंच नानकाचं नाव घेतलं की झाले पार. तसंच एखादा हिंदू आला, त्याला म्हटलं अरे बाबा तू ना, ते तर फार मोठं कठीण काम की मोहम्मद साहेबांचं नाव घे, पण बरं होतं त्याने. म्हणजे हे लोक खरे आहेत, खोटे नाही, आणि ते आपल्यामध्ये वास करतात हे सहजोगाने सिद्ध होतं. इतकंच नव्हे तर परमेश्वराचा साक्षात होतो. आता दिसायला सगळं कसं वाटतं आपल्याला, असं कसं शक्य आहे माताजी, असं कसं होऊ शकतं? आहे ना, का नाही? जर परमेश्वर आहे तर कधी ना कधी तर हे होणारच होतं. कधी ना कधी तो भेटलाच असता. आणि त्यांनी जर तुमचे फायदे होतात, त्यांनी जर तुमचं हित होणार आहे, तो का करू घेऊन नाही? मला हे समजत नाही की ह्याच्यामध्ये कोणचं लॉजिक आहे. बरं, मग हे आज्ञाचक्र, आज्ञाचक्र हे पिट्युटरी आणि पिनियल बॉडीच्या मध्ये एक चक्र आहे जे दोन्ही ह्या बॉडीजला, दोन त्याचे पाकळ्या आहेत, त्यांनी सांभाळतं. आणि ते बरोबर ऑप्टिक चार्जमा जिथे ब्रेनला अशा दोन नर्व्स येतात त्याच्यामध्ये आहे. आता हे डॉक्टर्स आहेत, पोहोचलेले डॉक्टर्स आहेत. इथल्या डॉक्टरांच्या मानाने यांच्या केवढ्या पदव्या आहेत तुम्ही जर बघितलं तर, एवढ्या लांबलचक त्यांना पदव्या आहेत. हे लोक कसे सहयोगात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा तुम्ही. आपल्या कोणत्याही डॉक्टरांच्या ते तोंडावर एवढंसं तेज दिसणार नाही तुम्हाला, जसं या लोकांच्या आहे. किती तेजस्विता त्यांच्यात आहे. त्यांना दिसलं ते, त्यांनी पाहिलं की आज्ञाचक्र जर धरलेलं असलं तर ख्रिस्ताचंच नाव घ्यावं लागतं, नाही तर कुंडलिनी चढत नाही. आणि इथे जर धरलेलं असतं तर कृष्णाचंच नाव घ्यावं लागतं. उजव्या बाजूला असलं तर विठ्ठलाचं आणि इकडे विष्णू मायेचं. विठ्ठलच म्हणावा लागतो तो. पण आता विठ्ठल तो बरवा म्हणत तोंडात तंबाखू घालून तुम्ही जर गेलात तर त्यांनी विठ्ठल नाही म्हणा, किती तुम्ही वाऱ्या करा. ही अंधश्रद्धा आहे. ते सांगितलं पाहिजे. तंबाखू कृष्णाला म्हणजे जसं काही एखाद्या संभावित माणसाला राक्षस भेटावा तसा प्रकार येतो. श्रीकृष्णाला तंबाखू म्हणजे अगदी निषिद्ध आहे. पण आपल्या महाराष्ट्रात तंबाखू चढवल्याशिवाय होत नाही लोकांना. पण मी म्हणत आहे तुम्ही तंबाखू सोडा, तुम्ही सोडालच, मी म्हणत नाही आधी. तर तंबाखू खायची आणि श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं म्हणजे त्यांच्या विरोधात जायचं आणि त्यांचं नाव घ्यायचं. पण असं म्हटल्याबरोबर लोकांना मोठा राग येतो की माताजी असं कसं म्हणतात, आम्ही तंबाखू खाल्ली तर काय झालं? अहो, तुम्ही एवढं देवाचं करताना, तुम्ही श्रीकृष्णाला एवढं मानताना, मग तुमचं हे कशाला खराब होतं आहे? तुम्हाला हे कॅन्सर का होतो आहे थ्रोटचा? हे ते हरे रामा हरे कृष्णा, त्यातले लोक येतात त्यांना संबंध थ्रोटचा कॅन्सर. अरे म्हटलं तुम्ही रामाचं आणि कृष्णाचं नाव घेता, तुम्हाला हे कसं काय होतं? आता रामाचं स्थान ते किती मोठं आहे त्याची आपल्याला माहिती नाही. ते आमच्याकडे आम्ही राईट हार्टला म्हणतो. अस्थमाचा रोग जो होतो तो श्रीरामाच्या उपमर्दामुळे होतो. आणि तो कसा काय होतो ते सुद्धा मी आपल्याला नंतर सांगेन कधीतरी. पण हे म्हणजे बरंच लांबलचक आहे. पण तरी आपण लक्षात घ्यावं की हा विषय गंभीर आहे
आणि ह्या गंभीर विषयामध्ये उतरण्यासाठी थोडं तरी आपल्याला जाणलं पाहिजे. पण सर्वात प्रथम मी म्हणेन तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्या. शेवटी मग सहस्त्रार. ते म्हणे सहस्त्रार कुठे आहे? तुम्ही जर असं डोक्याचं ट्रान्सफर सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कळ्या दिसतील, अशा जशा काही पाकळ्या आहेत. पण जेव्हा कुंडलिनी जागृत होते त्यावेळेला ह्या मेंदूमध्ये प्रकाश येतो आणि त्या प्रकाशाने मनुष्य प्रगल्भ होतो. पण तरी बकरी की 3 टाक, तुम्ही फ्रॉड आहात. अहो पण हे सगळे आहेत ना समोर, सगळे असू सर तुम्ही फ्रॉड आहात. तसला प्रकार, त्याला कोण काय करणार? आता पुणेकरांबद्दल एक ठप्पा आहेच की ते चिकित्सक आहेत. त्याला मला हरकत नाही, चिकित्सक असलंच पाहिजे. त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतंत्र आहात, पण बेताल नसलं पाहिजे, ताळतंत्र नाही सोडला पाहिजे. चिकित्सक असणं एक स्वतंत्रतेचं लक्षण आहे. ते मला आवडतं आणि ते पाहिजे. तुम्ही स्वतंत्र झाल्याशिवाय तुम्ही स्वचं तंत्र जाणत नाही आणि सहयोगात तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र होता म्हणजे तुमच्या सर्व सवयी सुटतात, तुमचे सगळे रोग नष्ट होतात, तुमची भाषा बदलते, तुमचा स्वभाव बदलतो. सगळं होऊन तुमच्यामध्ये एकदम परिणाम असा येतो की तुम्ही एकदम, आमचे साहेब म्हणतात ना की हे सगळे देवदूत आहेत तुझे, तुला सगळे देवदूत भेटलेत की मलाच कसे राक्षस सगळे मिळालेत. नेहमी म्हणतात ऑफिसमध्ये, नेहमी म्हणतात की तुझ्याकडे सगळे देवदूत आलेले आहेतच. कारण त्यांचा स्वभाव इतका. आता ही मंडळी तुम्ही पाहिलेत का असे लोक कुठे? परदेशात जे लोक गेले असतील त्यांनी असे पाहिलेत का प्रेमळ लोक कुठे? इतका फरक येऊन जातो माणसामध्ये, संबंध त्याची काया पालट म्हणतात तसं होऊन जातं. आता शांतीचे पुष्कळ लोक पोवाडे गातात, शांती असायला पाहिजे, शांतीचे पाठ, मग त्याचे फाउंडेशन्स बनवले आहेत, काही कुठे काय बनवलं आहे, खूप पैसे एकत्र केलेत लोकांनी. पण ज्या लोकांनी बनवलं त्यांच्यामध्ये काही शांती आहे का? आता ही बाई मदर तेरेसा, तिचं एवढं तुम्ही महात्म्य करता, हिनी कोणाचं भलं केलं आहे? त्या लोकांना सगळे बिचारे मरतायत, त्यांना आणून तिथे त्या कलकत्त्याच्या लोकांच्या पैशाने आणून ठेवते आणि त्यांना ती ख्रिश्चन करते. आता गाढवांना जर उद्या ख्रिश्चन केलं तर ते काय ख्रिश्चन होतात काय? शेवटी त्यांना ती ख्रिश्चन करते. तर तिचं एवढं महात्म्य आहे. पण ती इतकी अशांत बाई आहे की माझा एकदा तिला मी पाहिलं तर म्हटलं रे बापरे रे बापरे, या बाईला तर सहयोगात बुडवलीच पाहिजे. फार अशांत बाई, अगदी अशी तडपड तडपड तडपड, एवढा रागीट स्वभाव आहे बाईचा की काय विचारायला नको. जेव्हा राग चढतो तो इथून तिकडे तिकडून तिकडे अशा त्या डान्स करतात की बस, मी त्यांना बघतच राहिले. अगदी म्हटलं हे काय प्रकार आहे? अहो असलं समाजकार्य करण्यापेक्षा स्वतःचंच कार्य करा, अशी परिस्थिती आहे. पण आपण बाह्यातलं बघतो, गहनातलं बघत नाही. आणि गहनामध्ये बघितलं पाहिजे की खरोखर ज्यांनी सगळ्यांचं हित होईल असं काय आहे. आणि आपल्यामध्ये ही जर धनसंपत्ती आहे तर ती आपण का वापरू नये आणि त्याचा आपण उपयोग का करून घेऊ नये? जर तेवढं आपल्यामध्ये धन आहे, ही जर आपल्यामध्ये एवढी संपत्ती आहे तर ती आपण का वाया दवडायची? आणि ते सहजच मिळतं आहे, त्यासाठी पैसे नकोत, काय नको. नुसतं फक्त थोडीशी पुण्याई जरूर लागते, हे मी म्हणेन, थोडीशी पुण्याई पाहिजे. पण तुम्ही स्वतःबद्दल काही चांगलं वाईट विचार करू ठेवणे. तुम्ही काही चूक केलेल्या नाहीत अशा की ज्या परमेश्वर त्यांचे निराकरण करू शकत नाही. कारण असं आहे की ही जे परम चैतन्य आहे ना, हे म्हणजे क्षमेचा सागर आहे. हो, क्षमेचा सागर आहे. तेव्हा मी ही चूक केली, मी असं पाप केलं, मी असे मी घोर अन्याय केला, असा काही विचार करायचा नाही. आता हे एक दुसरी टूम आहे की कुणाकडे गेलं तर ते तुम्ही फार पापी आहात, तुम्ही अमके आहात आणि आम्हाला थोडे पैसे द्या म्हणजे आम्ही देवाला सांगतो तुमची पापं ठीक करतो. हे असली कामं करणं म्हणजे मूर्खपणाची. पण करतात लोक, त्यांना असं वाटतं आम्ही फार पापी, तुमची आई मेली मला एक गाय द्या. ह्यांना गाय देऊन आईला कसं मिळणार आहे दूध? पण असा आहेत प्रकार, मी नाही म्हणत. अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे. पण त्यालासुद्धा आत्मसाक्षात्कारीच करू शकतात. ज्यांना आत्मसाक्षात्कार सांगून थकले, सगळ्यांना वेड लागलाय. आणि तसंच कधी कधी मलासुद्धा वाटतं की अहो समजत का नाहीत, ह्यांनी काय त्यांचं भलं होणार आहे. तेव्हा आपल्याला सांगायचं म्हणजे असं की आता शेवटला सहस्त्रार, त्या सहस्त्रारामध्ये 7 चक्रांचे पीठ आहेत आणि जेव्हा तुमचं कुंडलिनी वर येते तेव्हा हे सहस्त्रार असं उघडतं आणि ह्या ब्रह्मरत्नातनं अशी कुंडलिनी निघून तुम्हाला असं थंड थंड डोक्यात वाटू लागतं.
आता महाराष्ट्राचा विशेष वारसा आहे. मी आपल्याला सांगते, हे कार्य अनादी काळापासून ह्या महाराष्ट्रात झालेलं आहे. मार्कंडेय स्वामी सप्तशृंगीला जे होते आणि त्यांच्याही आधी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांनी याच्यावर खूप कार्य केलेलं आहे. तेव्हा आपल्यालाही ह्याचा लाभ होणं हे साहजिकच आहे. त्यांनी इथे रक्त ओतलं आहे. आज एकाने सांगितलं की माताजी पण संतांना सगळ्यांनीच त्रास दिलेला आहे, तेव्हा तुम्ही काही वाईट वाटून घेऊन. मॅडम मला काहीच त्रास होत नाही, मला कसलाच त्रास होत नाही. मला कसला त्रास होणार आहे, पण मला हेच वाटतं की ते मारामाऱ्या नकोत. आता मार खाल्ला त्यांनी परवा असं ऐकलं होतं मी. ते मारामाऱ्या कशाला करायच्या? तुम्ही इतकं नाटक करायची काय गरज आहे? अहो तुम्ही मला एक पत्र लिहा, माझ्याकडे या, भेटा मला, मी 4 माणसं बोलवते, डॉक्टर्स आहेत, आमचं प्रॉपर क्लिनिक आहे, आमचे सगळे पेपर्स आहेत, ते तुम्ही बघा. मी काय तुम्हाला इथे काय नाटक मांडायची काय गरज आहे? इतकं हे नाटक करायची काय गरज आहे? निदर्शने करणार, मी काय कोण पॉलिटिकल मनुष्य का काय निदर्शने घ्यायला? म्हणजे कसलं निदर्शन करता? आणि हे करून मग हे पोलीसवाले वगैरे उगीच तुम्ही कशाला आणता, म्हणजे त्रास देता नसते म्हणजे. आणि परत लोकांना भीती बसते, तेही येत नाही. म्हणजे त्यांचं भलं होत आहे त्याच्यामध्ये, ते डॉग इन द मॅन्जर जसं इंग्लिशमध्ये म्हणता तशातली पद्धत. ह्याला काय अर्थ आहे का? तेव्हा तुम्ही समंजसपणा धरायचा आणि सहयोगात उतरलं पाहिजे. त्याचं असं नाही आहे सहयोगामध्ये की तुम्ही म्हणाला आज जागृती झालं, 2-4 दिवस तुम्हाला फार बरं वाटेल, पण ती कुंडलिनी आहे ना, ती परत खालीवर करते. तेव्हा कृपा करून जर सहयोगात तुम्ही आज पार झालात तर असं नाही समजायचं की आता तुम्ही अवधूत झाले, असं नाही. त्याच्यानंतर थोडंसं प्रॅक्टिस करून तुम्हाला जमवावं लागतं. 1 महिन्यात तुम्ही गुरु होणार, म्हणजे सद्गुरू, आणि तुम्ही हे कार्य करू शकता. आता इथे फक्त आमच्या तिथले लीडर्स आलेले आहेत, त्या फार कमी निवडक लोक आम्ही बोलवले आहेत. सगळ्यांना इथे बोलवायला म्हणजे यांना जंगलात राहायची सोय, आता कुठे जंगलात सोय करायची यांचा मोठा प्रश्नच आहे. तर ते म्हणून त्यांना त्यांच्या सगळ्या अगदी लिमिटेड लोकांनाच बोलवतो आम्ही. तर थोडे लोक आले, पण ह्या लोकांचं मी असं पाहिलेलं आहे की ह्यांची शोधक वृत्तीसुद्धा गहन आहे, आधी फार विचारपूर्वक करतात आणि एकदा आल्यावरती मग असे जमतात की नाही, अशी मेहनत करतात. अहो 4 वाजता उठून आंघोळी करतात, ते ध्यानाला वेळ मिळणार नाही. मग 4 वाजता आंघोळ बिंघोळ करून व्यवस्थित करून मग ध्यानाला बसतात. वाटलं तर 10च मिनटं बसतील. आणि इतकं ह्यांचं आयुष्य इतके सुंदर झाले आहेत, हे ह्यांच्यामध्ये कोणचंही लांछन नाही राहिलं. ते चंद्रमा जे लांछन आणि मार्तंड जे तापहीन, हे पसायदान जे आहे ते ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे, कारण ते आमचंच वर्णन आहे सगळ्यांचं. पण हे जे की तुम्ही हवेत उडता वगैरे, हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं नाही, हे मी सांगते. शक्यच नाही, कारण हे सगळे भूतबाधेचे प्रकार आहेत. हां, पाण्यावर चालायचं मात्र ख्रिस्ताला जमलं, कारण ते ओंकारच होते, मुळी ओंकार स्वरूप होते म्हणून ते पाण्यावर चालले. बाकी हे काही त्यांनी लिहिलेलं नाही, हे कुणीतरी त्याच्यात लिहिलं आहे. कारण मी लहानपणी ज्ञानेश्वरी वाचली होती, त्याच्यात हे काहीच नव्हतं. कांती तुमची उज्ज्वलित होते, तुमचं वय लहान होतं, तुम्ही शक्तिवान होता, तुमचं आरोग्य वाढतं, हे वगैरे सगळं आहे. आता माझं जवळजवळ आता 17वं वर्ष होईल थोड्याच वर्षात, पण मी इतकी मेहनत करते, मला माहितीच नाही माझं वय किती, अशी स्थिती आहे. आणि तसंच तुमचं होऊन जातं, थकवाच येणार नाही तुम्हाला, कारण अव्याहत वरून ती शक्ती तुमच्यात वाहत राहते. आणि ती वाहत राहिल्यावरती तुम्हाला म्हणजे शक्ती संपली असं वाटतच नाही, थकल्यासारखं वाटतच नाही. आणि असं होणं काय जरुरी नाही का? जर त्याच्यासाठी आता हे इन्स्ट्रुमेंट आम्ही बनवलं आणि हे मेन्सलाच लावल्याने त्याचा उपयोग काय झाला? मग त्याच्यात काही भांडणं होत नाहीत. आता इतक्या देशात ते लोक काही भांडण नाही, तंटा नाही, काही नाही. लोक तर आश्चर्यचकित होतात. आता आम्ही परवा एके ठिकाणी थांबलो, ते म्हणे माताजी असे आम्ही लोक पाहिलेच नाहीत, हे स्वर्गातले देव आहेत की काय? का म्हटलं, अहो देवसुद्धा भांडतील पण हे भांडत नाहीत, ओरडत नाही, इतकं शांतपणाने सगळे. ह्यांच्याजवळ सिगरेट नाही, ह्यांच्याजवळ माचीसुद्धा नाही. म्हटलं आता हे झाले सशक्त, स्वतंत्र झाले. आता त्यांना कशाचीही कदर नाही, आता फक्त आत्म्याचाच आराम बघतात. त्यांनी आत्म्याला आराम होईल त्याची एक उदाहरणात आपल्याकडे नामदेवांचं सांगते मी. गोरा कुंभारांना भेटायला गेले, मातीनी चिखलात उभे गोरा कुंभार. त्यांना बघून काय म्हणतात की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी.
असं आपण म्हणू का कुणाला? काय हे म्हणजे किती गौरवाची गोष्ट आहे की निर्गुण तुझ्यात सारा सगुण झालेला मी बघतोय, हे नामच देवच म्हणू शकतात आणि ते गोरा कुंभाराला. हाच आत्म्याचा जो एक पडताळा आहे, आत्म्याची जी ही जाणीव आहे, ती जोपर्यंत आपल्यात येत नाही तेव्हा तोपर्यंत आपण दुसऱ्या माणसाला कधीही जवळचं मानू शकत नाही. सर्व वेळ हे माझं घर, ही माझी बायको, हे माझं नाक, माझं, पण मी कोण हा प्रश्न विचारावा. मी कोण आहे? आणि तो मी जो आहे तो तुमचा आत्मा आहे. आता मेडिकलमध्ये सुद्धा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात, पण हा ऑटो आहे कोण? अहो ऑटो, आपला ऑटोमोबिल आपण म्हणतो, त्याला ड्रायव्हर असतो की नाही? हा ड्रायव्हर कोण आहे त्याचा पत्ता काढा. कितीतरी गोष्टींचा आहे ना पत्ता लागलेला नाही. तो हळूहळू सहयोगात येऊन सर्व गोष्टींचा पत्ता लागू शकतो. पण त्यावेळेला काय होतं की आपली जी दृष्टी असते तीच बदलून जाते, इंटरेस्टच बदलून जातो. आपला इंटरेस्ट हा होतो की आता किती लोकांना मी पार करू, किती लोकांसाठी मी धावू, किती लोकांना ह्या साम्राज्यात परमेश्वराच्या आणून बसू. बाकी सगळं काही विसरून जातो मनुष्य, कारण इतका आनंद असतो त्याच्यामध्ये, इतका आनंद. म्हणजे एखादा दारुडा असला ना तर त्याला एकटी दारू पिता येत नाही, तसंच आहे परमेश्वराचं सुद्धा तसंच आहे. परमेश्वराचा आनंद एकटा नाही उपभोगता येत. आणि इतके सुज्ञ हे लोक झालेत, ह्यांना काही ह्यांच्यामध्ये काही लग्न, आता इतकी लग्न, आता आमच्याकडे प्रत्येक वर्षी 75-76 लग्न होतात, पण लग्नामध्ये एखाद मुलगीच खराब जाते किंवा मुलगा खराब जातो, नाही तर सगळी लग्न अगदी व्यवस्थित आणि काय सुंदर मुलं त्यांची आहेत. सगळ्या आत्मसाक्षात्कारी मुलं त्यांना पैदा होत आहेत. अहो काय विचारायला नको. आता तुम्ही सगळ्यांनी सहयोगात यावं आणि हे प्राप्त करावं आणि त्यात जमलं पाहिजे. मुख्य म्हणजे जमलं पाहिजे, ते जमून घ्यायचं. आता मी सांगितलं की आमचे काही सेंटर्स असे सोन्याने मढवलेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये मार्बल बिर्बल काही नाही, कारण सर्वसाधारण सामान्यासाठीच आहे. ते सामान्य जनतेसाठी सहयोग आहे आणि सामान्यातनंच असामान्य निघणार आहे. तेव्हा सामान्य जनतेने ह्याचा स्वीकार्य करावा. जे फार आपल्याला विशेष समजतात त्यांचा आमचा काहीही संबंध नाही. जे आपल्याला फार श्रीमंत समजतात त्यांनी श्रीमंत बनावे, पण आम्ही फक्त सामान्य लोकांच्या भल्यासाठी आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही मेहनत करत आहे. कोणीही सहयोगामध्ये कधीही एकही पैसा या कार्याचा घेत नाही. तेव्हा सगळे म्हणतील हा हे कसं काय झालं, ह्या लोकांनी थोडे बहुत पैसे एकत्र करून काय केलं असेल तर केलं असेल, तेवढं बहुत खर्च होतो, पण ते मंडपासाठी, कुंडलिनी जागृतीसाठी नाही. तेव्हा कोणी मनुष्य तुम्हाला जर म्हणे की ह्याचे तुम्ही पैसे द्या, तर त्याला सांगायचं की तू भामटा आहेस. देवाचे पैसे मिळू शकत नाही, तू पैसे समजू शकत नाही. ते नंतर देवाच्या बाबतीत जर कोणी सांगत बसला आणि त्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले तर तो पक्का भामटा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही भामटेगरी मिटवली पाहिजे, पण त्या पातळीला यायला पाहिजे. तुमच्यामध्ये ती शक्ती यायला पाहिजे. जेव्हा तुमच्यामध्ये ती शक्ती येईल तेव्हा तुम्ही ते कार्य करू शकता, नाही तर करू शकत नाही. जे कराल ते आंधळ्यासारखी काठी घेऊन सगळ्यांना मारत सुटा. म्हणून ही एक आपल्यामध्ये जी विशेष शक्ती आहे तिची जागृती करून घ्यावी आणि त्या योग्यतेला प्राप्त व्हावं. जिथे आपण संत शिरोमणी म्हणतो लोकांना, संतांना आपण नेहमी नमस्कार करतो. तो मग कुठेही असे नका, कसाही असे नका, कोणत्या जातीचा असे नका, कोणत्याही देशाचा असे नका, आपण सगळे त्यांना नमस्कार करतो. तेव्हा त्यांच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. ते खरे आपले हितकारी लोक होते, त्यांनी फार मेहनत केली, त्यांना आपण छळलं, त्रास दिला, पण त्यांनी सत्याची कास सोडली नाही. त्यांना काही सांगावं लागत नव्हतं की तुम्ही असं करा तसं करा. अशा संतांच्या भूमीवर तुमचा जन्म झालेला आहे. ही संतांची महान भूमी आहे आणि तिला एकदम काळं फासू नका, कारण तुम्हाला थोडंसं पुस्तकी ज्ञान किंवा ह्या सायन्सचं थोडंसं ज्ञान आलं आहे. ते सायन्सच्या वरचे लोक होते आणि तसंच तुम्ही सुद्धा होऊ शकता, कारण बुद्धीच्या पातळीच्या पलीकडे सहयोग आहे. तेव्हा बाजार बुणग्यांचं इथं काम नाही, येड्या गबाळ्याचं इथं काम नाही, मूढांचं इथे काम नाही, अहंकारी लोकांचं इथे काम नाही. राहिले कोण तर सामान्य जन, अगदी सामान्यातले आपण आहात. त्याबद्दल तहत गुरु नानकांपासनं, नामदेवापासनं, कबीरापासनं, ज्ञानदेवांपासनं, तुकाराम,
रामदास केवढे लोक झाले हो, नाव घ्यायचं म्हटलं तरी एकदम जीव भरून येतो. आणि सगळ्यात शेवटी इथे आपले साईनाथ झाले. हे खरे होते साईनाथ, हे झाले. हे तुमच्या इथे येऊन राहुरीला त्यांनी सगळं काम केलं. तिथे येऊन आपले तुमच्या इतकी त्यांनी मेहनत केली त्या एरियामध्ये. आणि तिथेच आश्चर्याची गोष्ट आहे, मच्छिंद्रनाथ तिथेच, गोरखनाथ तिथेच सगळे. आणि आमचंही घराणं तिथलंच आहे. आम्ही शालिवानांचे वंशज आहोत आणि शालिवानांचं राज्य तिथेच होतं. औरंगजेब सुद्धा तिकडे जायला भ्यायचा. अशा त्या पवित्र भूमीमध्ये इथून जे काही चैतन्य सगळीकडे पसरले. आणि ह्या पुण्याचं नाव तर शास्त्रात पुण्यपट्टणम म्हणून लिहिलेलं आहे. आणि कितीदा तरी मी वाचलं, तेव्हा मी ठरवलं होतं की राहायचं तर पुण्यात, कारण इतकं पुण्यपट्टणम आहे. आपण आपले सुखात राहू, कुणी त्रास देणार नाही आपल्याला, म्हणून आम्ही इथे येऊन राहिलो. पण ज्या दिवसापासून इथे पाय ठेवला आहे, कोणी ना कोणीतरी माझ्या डोक्याला आपला लागलेला. काही समजतच नाही. पुण्यपट्टणम आहे ह्याचं नाव शास्त्रात, कितीतरी शास्त्रात ह्याचं नाव पुण्यपट्टणम ठेवलेलं आहे. आणि ही केवढी तुमची पुण्य आहे की या पुण्यपट्टणात तुम्ही जन्माला आलात. तेव्हा आता आपला छळ आणखीन करू नका. आणि हे जे आहे तुमच्यामध्ये, तुझं आहे तुझं पाशी, ते घेऊन घ्या. आता आज आपण प्रश्न वगैरे विशेष विचारणार नाही, कारण त्याला काही अर्थ नसतो. तुम्हाला जर काही प्रश्न असले तर लिहून द्या आणि आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं पाठवू. पण माझ्याशी भांडायची काही गरज नाही आहे, किंवा माझ्यावरती चढाई करून हे असं तसं हे नसते आव्हान वाघाचे आणायची काही गरज नाही. सरळ गोष्ट आहे की अशी कुंडलीचं जागरण होतं, त्यांनी लोकांचं हित होतं. ॲग्रिकल्चरवर त्याचा परिणाम येतो, लहान मुलांवर परिणाम येतो. मुलं सुसंस्कृत बनतात, चांगले बनतात आणि त्यांनी अनेक लोकांना लाभ होतो. ही सरळ गोष्ट आहे. तेव्हा आता ज्यांना आत्मसाक्षात्कार हवा असेल त्यांनी फक्त शांतपणाने बसायचं. एक 5-10 मिनटात हे कार्य होतं. आता मी म्हटलंच आहे आपण पुण्यवान आहात. तेव्हा पायातल्या चपला असतील तर फक्त काढून ठेवा वरचे बसलेल्या लोकांनी. आणि फार ताट होऊन बसायचं नाही. पाणी पाहिजे. किंवा वाकून बसायचं नाही, जसे बसतात तसंच बसायचं. साधारण फक्त मान सरळ ठेवायची. आता पुढे काय? पुढे अगदी सोपं आहे कुंडलीचं जागरण. म्हणजे की तुम्ही दोन्ही हात माझ्याकडे आधी असे करा, साधे असे करा. आता हे बघा, तुमच्या हातात काहीतरी असं वाटेल की काहीतरी शक्ती येते, असं आधी सुरुवातीला बघा. वाटतंय का? माझ्याकडे बघून विचार करू नका. आता हा हिप्नॉसिसचा प्रकार नाही आहे, कारण तुमचे डोळे उघडे आहेत, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय की जर हिप्नॉसिस असेल तर 2 मिनिटाला राहील, पण दिन बढतच वायू आहे. आणि ही शक्ती तुमच्यात येते, तुम्ही त्याचा पडताळा घेऊ शकता. ही तुमच्यात येणार आहे. हां, आता बघा, येत आहे का? आता माझ्याकडे डावा हात करायचा असा आणि मान खाली घालून इथे टाळूच्या तिथे अधांत्री असं धरा. अधांत्री असं नाही, अधांत्री धरून बघा काही येत आहे का डोक्यातनं थंड. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डोकं परत मान खाली वाकवून डोक्याच्या मध्ये जिथे टाळू असते लहानपणी त्या ठिकाणी असा अधांत्री हात धरून असं बघा काही येतंय का थंड. लक्ष घाला. आता डावा हात माझ्याकडे परत आणि आता परत एकदा बघा. आता दोन्ही हात आकाशाकडे करून असे डोकं फिरवून एक प्रश्न मनात विचारायचा की श्री माताजी हे परमचैतन्य आहे का?
असा प्रश्न विचारायचा. ज्यांचा देवावर विश्वास नसेल त्यांनी विचारायचा माताजी, श्री माताजी देव आहे का, असाच प्रश्न विचारला तरी चालेल. हे कॉम्प्युटरसारखं आहे. प्रश्न विचारला की आतमध्ये सगळं प्रोग्राम्ड आहे, त्याचं उत्तर येतं. हां, आता हात खाली घ्या. आता परत हात ठेवा असे. आता ज्या लोकांच्या दोन्ही हातात किंवा डोक्यामध्ये थंड थंड आलं असेल किंवा गरमसुद्धा येऊ शकतं, थोडं पुष्कळ लोकांच्या गरम येतात, अशा सर्व लोकांनी दोन्ही हात वर करायचे. वा 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 वा. जवळजवळ सगळेच लोक झाले, सगळेच लोक झालेले आहेत. सगळ्यांच्या हातात लागलेले आहे. काही लोकांना नाही झालेलं, कदाचित ते आजच आले असतील, काल नसतील आले, काही हरकत नाही. ज्यांचं असं झालेलं नाही त्यांना जर जागृती करून घ्यायची असेल त्यांनी इकडे यावं, तर सहयोगी त्यांची जागृती करून देते. ज्यांचं नसेल झालं त्यांनी. काय म्हटलं? हां, गरम येतं आहे ना, थोड्या वेळाने जाईल ते. उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात लिव्हरवर ठेवा. नाही, लिव्हरवर, इकडे लिव्हर असतो ना, लिव्हरनी येतं गरम, खाली इकडे ह्या बाजूला. हां, असं. उजवा हात माझ्याकडे करा म्हणजे थंड येईल. लिव्हरमुळे होतं. फार जास्त विचार करता तुम्ही. ज्यांना जागृती हवी असेल त्यांनी इकडे येऊन बसावं कृपा करून. या तुम्ही, या ना, तुम्ही घ्या. हे वार्ताहर आहेत, या बसा, घेऊन घ्या जागृती. या 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 इकडे बसा. कारण तुम्ही आजच आलात ना, म्हणून होऊन जाईल, आत्ता होईल. इकडे येऊन बसा. He's got a liver. Put him left to the right, he'll be all right. Left to the right. He's a liver patient. या बसा, बसून घ्या. बायकांनी इकडे बसावं. हॅव यू गॉट समथिंग टू सिट डाऊन? वरती बसावं वाटलं तर बायकांनी. लेडीजवर आल्या तर चालते. कॅन यू गो अँड गिव्ह देम रिलॅक्सेशन? बसा बसा, ओळीनी बसा. थोडे मागे जागा सोडली पाहिजे. प्रत्येकाच्या मागे थोडी जागा सोडा. लेडीज इकडे येऊ देत. हां, काय नाही झालं, ठीक आहे, बसू देत. येतील ना, बसतील ना, काय पुष्कळ जागा आहे. येऊ देत, बसा. सो मेनी ऑफ देम गॉट इट. जस्ट थिंक ऑफ इट. नमस्कार. उत्तम. ही इज फ्रॉम औरंगाबाद, gentleman. He is a Sahajogi from Aurangabad. हां, कसं काय नाही झालं? आता हात करा. अहो अहो, सांभाळून बसा. सॉरी, लागलं का तुम्हाला? लागलं तर नाही? काय आजारी असता? काय झालं? हां, हार्ट है? हार्ट में क्या हो रहा? हाँ, अच्छा, ऐसे हाथ रखिए आप लोग, सब ऐसे हाथ रखिए. हार्ट पे हाथ रखिए. राइट हैंड हार्ट पे रखिए, लेफ्ट हैंड हम हाथ रखिए. ऐसे हाथ दोनों, नहीं दोनों ऐसे रखो, दोनों हाथ ऐसे रखो. अरे तुम लोगों को ठंडक नहीं आ रही क्या? आ रही है, देखो हाथ में ठंडा आ रहा है. हाँ, आ रहा है ना? क्यों नहीं? अभी नहीं आ रहा? आ रहा है. फिर क्या? और तुम्हारे आ रहा है ना? तुम्हारे भी आ रहा है? अच्छा, आपके बच्चों को तो पहले आ जाता है. हाँ, काय म्हणते? साइडला म्हणजे बोटावर आहे ना. लेफ्ट साइड में वाइब्रेशन नहीं आ रही. किसके येत नाही? डाव्या हाताला येत नाही, असं का? बरं, डाव्या हाताला येत नाही तर उजवा हात इकडे ठेवायचा. तुमचे गुरु आहेत का? हां हां, या गुरु. हा, पण मग म्हणायचं की माताजी मीच माझा गुरु आहे, म्हणजे सुटतील ते. हां, आलं का तुम्हाला? नाही आलं? तुमचे गुरु बिरू आहेत का?